अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। सगळ्या नक्षत्रापैकी पुष्य नक्षत्र म्हणजे जे नक्षत्र आहेत त्यात पुष्य नक्षत्र, आणि पुष्य नक्षत्र म्हणजे गुरुवारी जे पुष्य नक्षत्र येतं त्याला गुरुपुष्य योग किंवा गुरुपुष्य नक्षत्र म्हटलं जातं। भारतीय ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुपुष्य योगाला अतिशय महत्त्व आहे आणि अत्यंत शुभ पण मानलं जातं। या दिवशी आपण खरेदीसाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी बघा, खरेदी जर आपल्याला करायची असेल तर आपल्याला मुहूर्त बघावा लागत नाही। खरेदी आपण कुठल्याही गोष्टीची गुरुपुष्य अमृतला केली तर ती गोष्ट मोडली जात नाही। मग कोणी खरेदी सोनं करतं, दागिने म्हणजे घर करतं, गाडी घेतं, व्यवसाय चालू करण्यासाठी आहे, नवीन गोष्टीची सुरुवात सुरू करण्यासाठी व्यवसाय असेल किंवा छोटा मोठा बिझनेस असेल, तुमचं घरगुती छोटं मोठं काम तुम्ही सुरू करणार असेल तर या दिवशी तुम्हाला नवीन गोष्टींची सुरुवात करायची आहे। त्यानंतर धार्मिक कार्यसुद्धा या दिवशी तुम्ही धार्मिक कार्यामध्ये दान, जप, मंत्र, तप जर केला, मंत्र जप केला तर त्याचं फळ तुम्हाला जास्त पटीनं मिळत असतं। म्हणून या दिवशी आपण नवीन गोष्टी खरेदी करणं, दागिने खरेदी करणं, त्यानंतर नवीन व्यवसायाची सुरुवात करणं, मंत्र जप तप म्हणजे पारायण वगैरे सुरू करणं, हा दिवस यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। आणि ज्या दिवशी गुरुवारी जे पुष्य नक्षत्र येतं त्या गुरुवारच्या पुष्य नक्षत्राला गुरुपुष्य अमृतसुद्धा गुरुपुष्य नक्षत्र असं म्हटलं जातं। तर या दिवशी आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी, अखंड स्थिर लक्ष्मी राहण्यासाठी, आलेली लक्ष्मी वाढण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे। आता कसं असतं बघा, आपण काम करतो, व्यवसाय करतो, नोकरी करतो, सगळं प्रामाणिक करतो, पण तो पैसा जो आपल्याकडे येतो तो पैसा टिकत नाही आहे। कारण लक्ष्मी येण्यासाठी एक वाट असते पण जाण्यासाठी 1000 वाटा असतात। मग आजारपणातून म्हणजे आजारपणाला पैसे जातात, रिपेरीला पैसे जातात, अजून कुठल्या गोष्टीला पैसे जातात। ह्या वाटा ज्या आहेत लक्ष्मी जाण्याच्या त्या बंद करण्यासाठी आणि पैसा घरामध्ये आलेला वाढ होण्यासाठी, टिकण्यासाठी, स्थिर राहण्यासाठी आपल्याला उद्या काही उपाय करायचे। हे उपाय जर तुम्ही उद्या केला तर त्याचं तुम्हाला तिप्पट फळ मिळत असतं। फक्त हा उपाय करत असताना श्रद्धेनं, प्रामाणिक आणि तुम्ही जी मेहनत करता त्याला जोड म्हणून करायचं आहे। कुठलाही उपाय केला तर तुम्हाला कष्ट आणि मेहनत ही करावीच लागणार आहे। फक्त तुम्ही उपाय केले, बघू चला उपाय करू पैसा येईल का, नाही। कष्ट जे करता त्या कष्टाचं चीज व्हावं, मेहनत करता त्या मेहनतीचं चीज व्हावं, त्यातून आपल्याला 4 पैसे जादा मिळावेत, मिळालेले पैसे आपल्या घरामध्ये स्थिर राहावेत म्हणून हे उपाय करायचे। आणि हे उपाय करत असताना कर्मसुद्धा तुम्हाला तुमचे चांगले ठेवायचे आहेत। कधीही कुणाचं वाईट चिंतू नका, स्वार्थी भावना ठेवू नका। काही जणांचं असं असतं की बघा, एखाद्या व्यक्तीकडं ते जातात, त्यांना त्यांच्याकडून त्या सगळ्या गोष्टी करून घेतात आणि त्यांचं काम झालं की ते त्या व्यक्तीला विचारत नाहीत। अशा बऱ्याच व्यक्ती आहेत की एखादी व्यक्ती मदत करणारी सापडली की त्या व्यक्तीला कामापुरतं त्याचा वापर करायचा आणि नंतर त्या व्यक्तीला विचारायचं नाही, असे बरेच लोक आहेत। पण तसं न करता तुम्ही निस्वार्थीपणानं, सगळेच देणाऱ्यानं पण निस्वार्थी राहिलं पाहिजे आणि घेणाऱ्यानं पण निस्वार्थी राहिलं पाहिजे। मदत करणाऱ्यानं पण निस्वार्थी केली पाहिजे आणि मदत घेणाऱ्यानं पण निस्वार्थीपणे घेतली पाहिजे, तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल। तुम्ही वाईट भावनेनं जर एखादी गोष्ट दुसऱ्याकडून घेत असाल तर ती कधीच तुम्हाला मिळत पण नाही आणि मिळाली तर ती टिकत पण नाही। तर चला आता मूळ मुद्द्याकडे वळूया। उद्या आपल्याला गुरुपुष्य अमृत योगावर काही उपाय करायचे। सगळ्यात पहिल्यांदा सकाळी लवकर उठायचं। हिंदू धर्मामध्ये विशिष्ट सण, विशिष्ट तिथी, विशिष्ट वार जे आहेत त्याला अतिशय महत्त्व आहे। या दिवशी आपण तसं तर दररोज ब्रह्ममुहूर्तावर उठायला पाहिजे, पण काही लहान मुलं असतील, आजारी व्यक्ती असतील, त्यामुळे त्या आजारी व्यक्तींचं, लहान मुलांचं केल्यामुळे एखाद्या स्त्रीला थकवा आल्यामुळे ती थोडं उशिरा उठत असेल, पण 6च्या नंतर तर करत्या स्त्रीनं झोपूच नाही। आता बघा, हे ज्या वेळेला तुम्ही सकाळी लवकर उठता त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा घर स्वच्छ झाडून पुसून घ्यायचं। अमावस्या, पौर्णिमा
गुरुपुष्य नक्षत्र असेल, दुर्गाष्टमी असेल, कालाष्टमी असेल, एकादशी असेल, संकष्टी चतुर्थी असेल, अशा दिवशी तुम्ही घरामधली जाळं जळमट काढून घरामधली फरशी जी आहे ती पुसत असताना त्या फरशीच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ, चिमूटभर हळद, गोमूत्र, गंगाजल, गुलाबजल, भीमसेन कापूर हे सगळं टाकून तुम्ही फरशी स्वच्छ पुसायची आहे. ह्याच्या पाठीमागचं महत्त्व काय बघा. हळद जंतुनाशक आहे, कापूर जंतुनाशक आहे, गोमूत्र जंतुनाशक आहे, त्याचबरोबर घरातली नकारात्मकता दूर जाण्यासाठी ह्यामध्ये ताकद आहे. त्यानंतर मुख्य दरवाजाचा हुमरा जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा. दरवाजाच्या हुमऱ्याच्या बाहेरची जागा स्वच्छ पुसून घ्यायचा, दरवाजा स्वच्छ पुसायचा आणि मुख्य दरवाजाच्या हुमऱ्याला हळदीचं लिंपण करायचं, रांगोळी काढायची. त्यानंतर अगरबत्ती, फुलं वगैरे घालून पूजा हुमऱ्याची करायची आणि मुख्य दरवाजावरती हळद आणि कुंकू गोमूत्रामध्ये मिक्स करून दरवाजावरती दोन्ही बाजूला स्वस्ती काढून दंडक करायचं. हा मी बऱ्याच व्हिडिओमध्ये उपाय सांगितलेला आहे, पण हा जर तुम्ही सतत करत राहिला तर बघा तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल. कारण विशिष्ट तिथीला जर तुम्ही ह्या गोष्टी केला तर त्या दिवशी लक्ष्मी जी आहे ती पृथ्वी तलावरती अतिशय जास्त प्रमाणात असते आणि त्यामुळं आपल्याला त्या दिवशी हे केलं तर फायदा होतो. आता बघा, मी प्रत्येक सणाला, प्रत्येक गुरुवारी, प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला घराच्या मुख्य दरवाजाच्या उमऱ्यावरती हळदीचं लिंपण करते आणि मला बराच फरक पडलेला आहे. तुम्ही सुद्धा करून बघा. जसं तुम्ही करत जाल तसं तुम्हाला त्याचा फरक नक्की जाणवेल. आता मुख्य दरवाजा झाला, त्यानंतर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची. उद्या गुरुवार आहे त्यामुळं उद्या गुरुवारी पाण्यामध्ये मीठ टाकायचं नाही. फरशी जी पुसणार आहे त्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं नाही. मग चिमूटभर हळद, गोमूत्र, गंगाजल, गुलाबजल, भीमसेन कापूर टाकला तरी चालेल. फक्त गुरुवारी मीठ टाकून फरशी पुसायची नाही आहे, कारण माता लक्ष्मीला मीठ अतिशय प्रिय आहे आणि हे पाण्यात टाकून तुम्ही पुसायचं नाही, त्यामुळे लक्ष्मी घरातली निघून जाते. आता तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाका आणि आंघोळ करा. आंघोळ केल्यानंतर पिवळे वस्त्र परिधान करा, कारण गुरुपुष्य नक्षत्र आहे, त्याचप्रमाणे गुरुवार आहे. भगवान विष्णू, माता लक्ष्मी असू दे किंवा आपले गुरु स्वामी समर्थ महाराज असू दे, ह्यांना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे, त्यामुळे पिवळी वस्त्र परिधान करा. देवघरातली जी नित्यनेमाची पूजा आहे ती करत असताना सगळ्यात पहिल्यांदा गणपती बाप्पांची पूजा करायची. पहिल्यांदा सगळ्यात दिवा प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर तुम्ही देवपूजेला सुरुवात करायची. कारण हिंदू धर्मामध्ये कुठल्याही कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपण दीप प्रज्वलन करत असतो, म्हणून आपल्या देवघरातला दिवा लावायचा आणि मग पूजेला सुरुवात करायची. आता गणपतीची पूजा झाली की तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची तुमच्याकडे मूर्ती असेल तर दक्षिणावर्ती शंखामध्ये तुम्ही दूध घेऊन त्या दुधानं भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अभिषेक घालायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत. त्यानंतर मूर्ती पाण्याने स्वच्छ धुवायची, पुसायची आणि ती देवघरामध्ये स्थापना करायची. भगवान विष्णूंना पिवळं चंदन, केशरी चंदन, हळद लावायची. माता लक्ष्मीला हळदी कुंकू लावायचं. समजा तुमच्याकडे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुमच्याकडे लक्ष्मीची छोटी मूर्ती असेल किंवा तुळजाभवानीची मूर्ती असेल आणि बाळकृष्णांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती सुद्धा तुम्ही दक्षिणावर्ती शंखानं अभिषेक घालायचा. आता तुमच्याकडे दक्षिणावर्ती शंख नाही आहे तर तुम्ही एका पळी पंचपात्र असतं तांब्याचं, त्यामध्ये पंचामृत तयार करा आणि पंचामृतनं तुम्ही अभिषेक घातला चमच्यानं तरी चालेल. त्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरातली इतर जी पूजा आहे ती सगळी करून घ्यायची. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला उद्या माता लक्ष्मीसाठी कुंकुमार्जन करायचं आहे श्रीयंत्रावरती, कारण श्रीयंत्र जे आहे ते माता लक्ष्मीचं आसन आहे. मग श्रीयंत्र तुमच्या देवघरामध्ये असेल, श्रीयंत्राची तुम्ही सेवा करत असाल, कुंकुमार्जन श्रीयंत्राचं करत असाल तर आसन सोडून माता लक्ष्मी कधीच जात नाही. त्याचप्रमाणे भगवान विष्णूंची तुम्ही जिथं सेवा करता तिथं माता लक्ष्मी आपोआपच थांबते. म्हणून ह्या दोन गोष्टी तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. एक भगवान विष्णूंची सेवा आणि दुसरी श्रीयंत्राची सेवा. हे जर तुम्ही केला तर माता लक्ष्मी तुमचं घर सोडून कधीच जाणार नाही. हे तुम्ही करून बघा. सतत केला तर तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच दिसेल. आता आमच्या घरामध्ये आम्ही नेहमी कुंकुमार्जन श्रीयंत्रावरती, भगवान विष्णू माता लक्ष्मीला अभिषेक,
पंचामृत म्हणणं किंवा शंखावरती दक्षिणावरती शंकणं हे करत असतो आणि त्याचा आम्हाला फरकसुद्धा खूप पडलेला आहे. जवळजवळ 90% फरक पडलेला आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा हा उपाय जर केला तर तुम्हाला नक्कीच फरक पडेल. आता स्त्रीयंत्रावरती तुम्ही कुंकुमार्जन जे करायचं आहे ते एका तामणमध्ये किंवा एखाद्या स्टीलच्या डिशमध्ये स्त्रीयंत्र ठेवायचं, स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं, ते डिशमध्ये ठेवायचं आणि ह्या मधल्या 2 बोटांनी आणि अंगठ्यानी त्या स्त्रीयंत्रावरती कुंकुमार्जन करत असताना तुम्ही ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे स्वाहा म्हणायचं, कुंकू सोडायचं. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे स्वाहा म्हणायचं आणि कुंकू सोडायचं. 108 वेळा तुम्ही हे म्हणायचं. नसेल तर तुम्ही 11 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणत सुद्धा कुंकुमार्जन करू शकता. नसेल तर श्रीसूक्त म्हणत सुद्धा तुम्ही कुंकुमार्जन करू शकता. या दिवशी आवर्जून हे कराच, तुम्हाला त्याचा फायदा नक्की होईल. त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम वाचायला अजिबात विसरू नका. प्रत्येक गुरुवारी तुम्ही विष्णू सहस्त्रनाम जर वाचलं तर त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा होईल. त्यानंतर बघा, या दिवशी मोठ्या गोष्टींची गुंतवणूक करा. प्लॉट घ्या, गाडी घ्या किंवा एखादा व्यवसाय मोठा चालू करणार असाल तर ह्या दिवशी केला तर तो फलदायी हे होतो आणि शेवटपर्यंत टिकतो. गरजू व्यक्तींना या दिवशी जास्त दान करा, पिवळं दान करा. भगवान विष्णू माता लक्ष्मीला पिवळ्या मिठाई केळीचा नैवेद्य दाखवा. या दिवशी आवर्जून गायी तुमच्या घराजवळ जर देशी गाय असेल तर देशी गायीला तुम्ही आवर्जून त्याची पूजा करून चण्याची डाळ आणि गूळ खायला द्या, प्रसादा किंवा हिरवा चारा. दत्त महाराजांचं मंदिर असेल, स्वामी समर्थांचं मंदिर असेल तर जवळपास तिथे जा आणि गूळ आणि डाळ तिथे दान करून या. गरीब व्यक्तींना जास्तीत जास्त एक वेळच्या जेवणाचं त्यांचं भागेल असं धान्य तुम्ही देऊ शकता. पिवळी वस्त्र दान करू शकता. तुमच्या घरामध्ये कामाला जी बाई आहे तिला उद्या पोटभर जेवायला सुद्धा घालू शकता. अशा पद्धतीनं जास्तीत जास्त तुम्हाला उद्या भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. कनकधारा स्तोत्र असेल, त्यानंतर श्रीसूक्त असेल, महालक्ष्मी अष्टकं असेल, विष्णू सहस्त्रनाम असेल, हे आवर्जून तुम्ही उद्या म्हणायचं आहे. समजा तुम्हाला हे सगळं म्हणणं शक्य नसेल, त्यातलं एक तरी म्हणा आणि श्रवण करा. यूट्यूबला लावा आणि यूट्यूबवरती तुम्ही हे घरामध्ये ऐकू शकता. अशा पद्धतीनं जर तुम्ही गुरुपुष्य नक्षत्रावरती ह्या गोष्टी केला तर माता लक्ष्मी कायम तुमच्या घरामध्ये राहील. 2 गोष्टी कायम लक्षात ठेवा. भगवान विष्णूंची पूजा, जर भगवान विष्णूंची जर तुम्ही पूजा केली, विष्णू सहस्त्रनाम वाचलं तर माता लक्ष्मी कधीच तुमच्या घरातून हलणार नाही. दुसरी गोष्ट, श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन, कारण श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे. मग आसन सोडून माता लक्ष्मी कधीच कुठे जाणार नाही. त्यामुळे ह्या 2 गोष्टी करा. श्रीयंत्र तुमच्याकडं नसेल तर आवर्जून उद्या गुरुपुष्य नक्षत्रावरती खरेदी करा. कुठल्याही देवपूजेच्या मंदिराच्या किंवा केंद्रामध्ये हे मिळू शकतं. उपाय नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये लिहा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना गुरुपुष्य नक्षत्राच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या मनातील सगळ्या इच्छा लवकर पूर्ण झाल्यात असं मी मॅनिफेस्टिंग करते. श्री स्वामी समर्थ.